आज महाराष्ट्राला आणि लातूरच्या एकंदर राजकीय परंपरेला काळिंबा फासणारं कृत्य भाजपनं केलेलं आहे. आम्ही 2 दिवसाखाली मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्री या नात्यानं निवेदन केलं होतं की ही पद्धत नाही राजकारणाची. आमच्या तांबाळा जिल्हा परिषद गटातला एसटीचा उमेदवार, आधीच जाट पडताळणीवाली एसटीचे उमेदवार कमी आहेत आमच्या भागामध्ये, आणि तशा परिस्थितीमध्ये आमचा उमेदवार त्यांनी अपहरण केलं होतं भाजपच्या 2 आमदाराच्या गुंडांनी. त्यांनी आज आणलं, प्रचंड पोलीस बंदोबस्त लावून त्या उमेदवाराला आणल्या आणि त्याचा फॉर्म विड्रॉल करून घेतला. ही कुठली लोकशाही आहे? आधी अपहरण करता, पुन्हा आर्थिक व्यवहार करता, आणि एका महिलेला, एसटी महिलेला, तिच्या निवडणूक लढवण्याचा जो हक्क राज्यघटनेने दिले, त्या घटनेनं दिलेल्या हक्काला डावलता हा तुमचा अतिरेक आहे. मुख्यमंत्री महोदय आणि भाजपवाल्यांना मी सांगू इच्छितो, हे आमच्या लातूरमध्ये जमत नाही. तुम्ही आगळीक केली आहे, तुम्ही चूक केली आहे, ह्याची शिक्षा तुम्हाला उद्या 5 तारखेला लातूर जिल्ह्यातील जनता देईल. एक बिनविरोध काढण्याचा प्रयत्न केला, तो पण निघाला नाही. तुमचाच उमेदवार ऐकला नाही. तुमचा जो पर्यायी उमेदवार होता त्याने फॉर्म विड्रॉल केलेला नाही. उद्या त्याला दबाव घेऊन तुम्ही पाठिंबा घ्याचाल, काय होचाल, पण निवडणूक लढवण्याशिवाय तुम्हाला गत्यंतर राहिलं नाही. त्याच्यामुळं कधीही सत्याचा विजय होत असतो. तुम्हाला सत्य मार्गानेच चालावं लागेल. ह्या शॉर्टकटचा धंदा सोडा. भाजपवाल्यानो लाईनवर या. हा देश फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेनं चालल. हे लातूर आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब, आदरणीय निलंगेकर साहेब, आदरणीय चाकूरकर साहेबांनी घालून दिलेल्या संस्कारानुसार, त्या परंपरेनुसार सरळ लातूरच्या परंपरेला गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नका. जी घाण तुम्ही महानगरपालिकेत केली, तुम्ही घाबरलाय महानगरपालिका आमची आली म्हणून ही तुमची नाटकं चालत, पण लातूर जिल्हा तुम्हाला माफ करणार नाही. ज्या पद्धतीनं आम्ही देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकला, तसाच झेंडा आत्ताही जिल्हा परिषदवर काँग्रेस पक्षाचा तिरंगा फडकल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा.